विद्यार्थी मित्रांनो, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे आपण ज्याला एम-एस-टी, सी-ई-टीची जी एक्झाम झाली होती आणि त्यानंतर जे प्रवेश प्रक्रिया आता होणार आहे. तर या संदर्भात आपण ज्याची वाट पाहत होतो आणि सकाळी नुकताच मी एक व्हिडिओ देखील टाकला होता आणि त्यामध्ये म्हटलं होतं, की पोर्टल अजून सुरू झालेलं नाही. परंतु ते पोर्टल आता सुरू झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता सर्व इन्फॉर्मेशन आलेले आहेत आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन काउन्सिलिंगसाठी आता करायचं आहे. तर ओव्हरऑल आता याबद्दल आपल्याला जवळपास 10 ते 12 व्हिडिओ या संदर्भातले देणं गरजेचे आहे. कारण सर्व ॲडमिशन प्रोसेस ही बरीचशी बदललेली आहे आणि यामध्ये काय-काय आपल्याला करायचं आहे. तर हे सर्व आपल्याला समजून घेत जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेशन्स याचे करावे लागणार आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला यामध्ये द्यावे लागणार आहेत. तर त्या सीरीजमधला आता हा पहिला व्हिडिओ आहे, की यामध्ये ओव्हरऑल प्रोसेसमध्ये काय-काय होणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर यामध्ये टायटल आहे ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस इन ॲग्रीकल्चर 2021 आणि 22. तर कॅप राउंड ॲडमिशन आहेत आणि आता पोर्टल सुरू झालेलं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला cetcell.mahacet.org या साईटवरती जायचं आहे आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये ॲग्रीकल्चरवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो. यामध्ये होम, हेल्प व्हिडिओ, लॉग इन, रजिस्टर. तर तुम्हाला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर मग लॉग इन करता येईल. अदरवाईज रजिस्ट्रेशन करण्याची एक स्टेप आहे, एक प्रोसिजर आहे. तर ती आपण समजून घेणार आहोत स्पेशली. हेल्प व्हिडिओ देखील सी-ई-टी सेलनं दिलेला आहे. तर तो हेल्प व्हिडिओ देखील मी तुम्हाला त्याची लिंक देणार आहे आणि तो हेल्प व्हिडिओ देखील दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला इतर हेल्प वगैरे जी काही लागत असेल तर ती देखील तुम्हाला सी-ई-टी सेलकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर नोटिफिकेशन आणि इन्स्ट्रक्शनमध्ये ॲडमिशन शेड्यूल दिलेलं आहे, इम्पॉर्टंट डेट दिलेला आहे त्यामध्ये. ऑलरेडी आपल्याकडं तो शेड्यूल अगोदर आलेला आहे, तोच आहे तो. त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलेलं आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचं इंग्लिशमध्ये. त्यानंतर मराठीमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची प्रवेश माहिती, म्हणजे हे ब्राउचर दोन्ही भाषेमध्ये आहे. ज्याला इंग्रजीतून पाहिजे असेल त्यानं ते इंग्रजीतून डाउनलोड करून घ्या आणि ज्याला मराठीतून पाहिजे असेल त्यांनी मराठीतून करा. मी दोन्हीच्याही लिंक तुम्हाला आणि PDF देखील देणार आहे टेलिग्रामवरती. त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत, तर ह्या खूप महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत, त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. यावर स्पेशल मी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू बी अपलोडेड यावर आपण अगोदर चर्चा केलेली आहे. पुन्हा आपण याच्यावरती डिस्कशन करणार आहोत स्पेशल एका व्हिडिओमध्ये. आणि GR जे आहेत रिलेटेड टू ॲडमिशन प्रोसेस, तर ते देखील आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर लॉग इन आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला हा इंटरफेस येतो. त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला एक अकाउंट वगैरे त्या ठिकाणी तयार करावं लागेल. युजर नेम, पासवर्ड वगैरे तयार करावं लागेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला पुढं लॉग इन वगैरे करता येईल. तर हे लॉग इन करण्याची एक पद्धती आहे. त्यानंतर या संदर्भातलं जे शेड्यूल आहे किंवा जो टाईमटेबल आहे, जो प्रोग्राम आहे ॲडमिशनचा, तर तो आपल्याला ऑलरेडी अगोदर मिळालेला आहे. तो पुन्हा या ठिकाणी दिलेला आहे. आपण फक्त यामधले काही 1-2 मुद्दे घेतले आणि त्यामधला स्टार्टिंग डेट घेतली, जी आजपासून सुरू झाली 9 वाजतापासून. त्यानंतर लास्ट डेट जे आहे ती 18/11 आहे आणि पुढचं जे काही आहे आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे. पुन्हा नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू, की नेमकं शेड्यूल कशा पद्धतीनं देण्यात आलेलं आहे ते. तर टेलिग्रामवरती मी तुम्हाला याचं प्रॉस्पेक्टस जे मराठीतून, इंग्रजीतून दोन्ही भाषेतून देण्यात आलेलं आहे, तर ते दोन्हीचंही लिंक तुम्हाला देऊन देतो किंवा PDF देऊन देतो. त्यानंतर इन्स्ट्रक्शन जे आहेत महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावर आपल्याला नंतर चर्चा पण करायची आहे. ते इन्स्ट्रक्शन देखील त्याचं PDF देतो आणि लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड तुम्हाला जे अपलोड करण्यासाठी लिस्ट आहे आता डॉक्युमेंट्सची, तर ती देखील आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत स्पेशली. आता फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला दिलेला आहे, की यामध्ये काय-काय नेमकं आहे. तर या सर्व मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि सर्व मुद्दे आपल्याला नंतर घ्यायचे आहेत. त्याचबरोबर मार्क सिस्टीममध्ये 12वीचे मार्क कन्सिडर केले जाणार आहेत का? की फक्त सी-ई-टीचंच पर्सेंटाईल धरल्या जाणार आहे. त्यामध्ये इतर कोणत्या-कोणत्या गोष्टी ॲड होणार आहे, जसं 7/12 आहे किंवा इतर तुमचे स्पोर्ट्स आहे, निबंध वगैरे, वक्तृत्व. तर ह्या ज्या स्पर्धांमध्ये तुम्ही राज्य स्तरावर वगैरे गेलेले आहात, तर याचे काही मार्क कशा पद्धतीने ॲड होणार आहेत, काय? तर हे सविस्तर मी आज त्याचं वाचन केल्यानंतर यावरती एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ तुम्हाला नंतरच्या दुपारच्या सत्रामध्ये देईल. आता या ठिकाणी फक्त ह्या ज्या काही इन्फॉर्मेशन होत्या त्या तुम्हाला सांगितल्या. आता तुम्ही त्या पूर्ण त्याची PDF वगैरे घ्या, ते वाचा आणि त्या पद्धतीनं पुढची कारवाई करा.
तर परत एकदा थांबतो आणि सविस्तररित्या आता आपण एक व्हिडिओ यानंतर पुढचे बनवणार आहोत. तर ते आवर्जून बघा. धन्यवाद. Welcome. In this video, we are going to see how you can apply for admission to undergraduate courses in agriculture for academic year 2021 to 2022. Visit the admission website and click on login or register button which is present here. Once you click on login or register button, you will be redirected to this page. Here, as a first time visitor, you need to register yourself by clicking on register now button. After clicking on register now button, you need to enter your mobile number that will be counted as your username. Verify that mobile number by entering the OTP received on the mobile number. Enter your basic details like first name, last name, gender, date of birth, password, re-enter the password, confirm your city, enter the CAPTCHA code, click on I have read and agree the terms of service as well as privacy policy, and then click on register button. After successful registration, you can log in your account. For that, click on login, enter your registered mobile number, that is your username, and enter the password. Click on login button. You will be redirected towards the home page. Here you can initiate the form filling process. Once you click on fill form, you will be redirected towards instruction page. Please make sure that you read all the instructions carefully. Then there is personal information, reservation, academic detail, weightages, preferences, documents, and declaration steps which come later on. So read the instructions carefully and then click on I have read complete prospectus and all the instructions. Below that, you need to select the entrance exam that you have appeared. So here there are three options: MHT CET, NEET or JEE. You need to select the entrance exam that you have appeared. If you have given MHT CET, you need to select whether you have appeared for PCB or PCM or both. Once you select it, at the bottom of page, you need to enter your roll number, application number, click on get data, and you'll get your percentile and caste automatically filled in these fields. Later, you need to upload the mark sheet of these entrance exams. Once done, you can click on save and proceed ahead button to go for second step. The second step is of personal details. Here you need to fill your personal details. Enter salutation, your first name, middle name, last name, date of the birth, gender, your email address which will be used for any kind of communication with you. Please make sure that you have access to the email address that you have registered here. Enter your mobile number and another mobile number, that is alternative mobile number. In case your primary mobile number is not reachable, the communication will be done with another mobile number, that is alternate mobile number. Then we need to enter the address details. Please be specific about your address details. Here there are fields like house number, major landmark, state, district, taluka, city or village, and pin code. After entering the address details, you need to enter the parent information. In the parent information,
there are fields like father's first name, father's middle name, father's last name, here we enter the third step of your application form, that is reservation details. Here, first of all, you need to select whether you are domicile of Maharashtra or any other state. If you select out of Maharashtra, you need to select which state you belong to. If you select Maharashtra, you need to enter whether you are of Maharashtra domicile by residence or by birth. Then select the category and upload the caste certificate in case you belong to any caste. In case you belong to EWS, you need to upload the EWS certificate. Also, you need to upload the caste validity application receipt or the caste validity. The caste validity application receipt is acceptable in case you do not have caste validity available with you, but you must provide the caste validity before the last date of reporting of first round. In case you become unable to provide caste validity, you will be considered as an open applicant and you need to fill the remaining fee, that is of 200 rupees. For more details, please refer to prospectus. In other reservation section, if you belong to open category, you need to select none, then enter caste, subcaste, select whether you have or not the non-cream layer certificate. You need to upload the non-cream layer certificate. If you will not be able to generate the non-cream layer certificate before the last date of reporting of first round, you will be considered as open candidate. If you belong to minority, you need to upload the certificate of minority. The third step is of academic. Here you need to enter your academic details like marks of 10th standard. Here in this section you need to enter details of HSC, diploma or agriculture polytechnic college. Then you need to enter the mark details of your HSC or diploma or agriculture polytechnic. Basic detail contains your seat number, faculty, month of passing, total marks, percentage of marks, marks in English language, marks in physics, marks in chemistry, marks in maths, marks in biology. Once you enter all these details, you need to enter details about vocational subjects or HSC optional subjects. Once you enter these details, you can click on Save and Proceed Ahead button. Here, there is a step where you mention if you have any additional weightages. At the last of form, you will need to upload these certificates according to the chosen fields. So in case here you have chosen NCC, so in documentation step you need to upload the certificate of NCC. Once you have selected it, you can click on Save and Proceed. This part is of preference. Here you will be giving preference to colleges for admission. So based on your marks and preference, the college will be allotted to you. Please note that there is importance of sequence in which you add the college. The first college in the list, that is your first preference number, will be your top priority. The second preference,
will be your second priority. Similarly, the last option that you put as preference will be your least priority. So the sequence in which you put these colleges matters while allocation of seat. So here the sixth option is the least prioritized college. In case you want to change the sequence or preference, you can do so by clicking on these arrow buttons. So now my first preference is College of Agriculture Biotechnology Ahmednagar. In case you want to change this sequence or delete, you can delete any college from the list. Or you can change the sequence by using these arrow buttons. Once you are done with filling options, you can click on Save and Proceed Ahead button. The document page comes. Here, according to the given information by you in the previous part of application, the applicable documents will be displayed to you, which will be required to be uploaded by you. Also, you need to upload your photo and signature. The photo and signature must be in JPG or JPEG format. Also, you need to upload the mark sheets of MST CET, caste documents according to your caste. Once you are done with uploading this part, you can click on Save and Proceed Ahead button to proceed for next step. The next step is of declaration. Here you accept that the information given in the application is true and correct as per your knowledge and belief. You have read rules and regularities to be followed as student and promise to avoid them. You can click on this and take preview of your filled application. Please check the preview and confirm the information. In case there are any changes to be made, you can go back by clicking on previous button and make the necessary changes. So in case, say the preference given by me is wrong, I want to change it. So I'll go to preference tab, I'll make the necessary changes. After making necessary changes, I'll save it. Now, once you are sure that the information is right, you can submit the form. Once the form is submitted, you will not be able to make any changes in the same. So please make sure that the information provided by you in the form is final and proceed for payment. Do the online payment and your form will get successfully submitted, and the status of your form will be submitted online and the payment status will be payment submitted. Now you can take the printout of your form and you can save it as PDF for future reference. Now you can safely log out of the system. Thank you. Welcome.